मोठ्या काम करणं हे लहानाच्या स्वभावामध्ये असतं. छोटासा दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा, एक छोटासा मुलगा होता. त्याच्या वडिलांना महाराज सारखं शिव्या द्यायची सवय होती. सारखं शिव्या द्यायचं, सारखं हरामखोर म्हणायचं. कोण? त्या मुलाचे वडील सारखं हरामखोर म्हणायचे. कोणी आला महाराज गाडीला सुद्धा हरामखोर म्हणायचं, बायकोला सुद्धा सारखा शिवाय द्यायच्या, मुलाला सुद्धा शिवाय द्यायच्या. आणि काय झालं महाराज, ते संस्कार त्या मुलावरती पडले. मुलावरती पडल्याच्या नंतर महाराज जत्रेवरून त्याच्या वडिलांनी त्याला गाडी खेळण्याकरता आणली. गाडी खेळण्याकरता आणल्याच्या नंतर महाराज त्यांनी गाडी घेतली, खेळायला लागला. चला जालना जालना जालना, ज्या ज्या हरामखोरांना यायचं असेल त्यांनी बसून घ्या, ज्या ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्यांनी उतरून घ्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज बापाला राग आला. बापाला वाटलं पोरं तर बिघडलं. बापाने असा ठोका ठेवून दिला महाराज, मरण तेवढं असं दिलं. पोरग अर्धा तास रडलं महाराज. किती वेळ रडलं? अर्धा तास रडलं. अर्धा तास रडल्याच्या नंतर महाराज पोरग विसरून गेलं. पुन्हा त्यांनी गाडी घेतली, सुरू केलं. चला जालना जालना जालना, ज्या ज्या हरामखोरांना यायचं असेल त्यांनी बसून घ्या, ज्या ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्यांनी उतरून घ्या. आधीच्या का हरामखोरामुळे अर्धा तास गाडी लेट झाली.